यंदा प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाल्यानं उन्हाळा अतिशय त्रासदायक जाणार आहे। उजनी धरण केवळ 60% भरल्यानं सध्याची पाणी पातळी केवळ 25%च्या आत असल्याचं आतापासूनच पाणी काटकसरीने वापरणं गरजेचं आहे। परंतु सोलापूर शहरात दुष्काळात 13वा महिना असं म्हणणं भाग पडलंय, कारण सोलापूर महापालिकेचे कर्मचारी इतके जबाबदार कसे हे चित्र पाहून कुणी उपस्थित करेल। गांधीनगर परिसरात आयुक्तांच्या समोर असलेली महापालिकेची मोठी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन बऱ्याच वेळ त्यातून पाणी बाहेर जात होतं। लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। टाकीतलं पाणी सरळ रस्त्यावर येऊन वाहत होतं, पण गांधीनगरकडे उताराने सदर बाजार पोलीस ठाण्याकडे ही होटगी रोडला पाणी वाहत होतं, तरी याचं गांभीर्य कुणाला नसल्याचं कळालं। ही बाब जेव्हा काही पत्रकारांना कळाली तेव्हा अनेकांनी असे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले। एकीकडे पाणी काटकसरीने वापरणं गरजेचं असताना दुसरीकडे मात्र महापालिकेला त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करता येत नाही, हे प्रशासनाचं दुर्दैव म्हणावं लागेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।